सीताला आणि तिच्या घरच्यांना केशव खूप आवडला होता. तो एकदम परफेक्ट लाईफ पार्टनरच्या चौकटीत बसत होता. लग्नाला होकार देण्यासाठी फक्त एकच अडचण होती, ती म्हणजे केशवची जॉईंट फॅमिलीची अट. हो नाही हो करत सीता अडली होती, कारण ती स्वतः न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये वाढली होती. शेवटी सीताच्या मैत्रिणीने मार्ग सुचवला. अगं, आता हो म्हण आणि लग्न झाल्यावर काही महिन्यांनी सेपरेट राहण्याचा हट्ट कर. बस की झालं. मग मी देखील हेच केलं. सीताला हे सजेशन पटलं. काहीच दिवसात दोघांचं लग्न धूमधडाक्यात झालं. लग्नात सीताचे दोन्ही घरातून सगळे लाड पुरवले गेले. घरात सीताचे सासू सासरे, नणंद स्वाती, दीर राहुल आणि आता केशवनी सीता, मोजून 6 लोक राहत होते. घरात कामासाठी बाई असल्यामुळे विशेष काही काम अंगावर पडणार नव्हतं. हनीमूनहून आल्या दुसऱ्या आठवड्यात दोघेही ऑफिसला पुन्हा जॉईन झाले. मध्ये आठवडा गेला असेल, तेच सासूबाईंनी जाहीर केलं की त्या आणि बाबा 15 दिवसासाठी गावी राहायला जाणार आहेत. सीतासाठी ते सगळं नॉर्मल होतं आणि गप्पा मारता मारता तिने तसं मैत्रिणींना सांगितलं. मुद्दाम जात आहेत त्या, तुझी पंचाईत व्हावी म्हणून. तू नवीन असल्यामुळे गोंधळशील आणि तुझं हसं होईल. हाच डाव असेल बघ. तू काही घाबरू नकोस. काही लागलं तर आम्ही आहोत. नसलेल्या गोष्टीचं बीज मैत्रिणीने मनात पेरलं. गावावरून परत येताना सासूबाईंनी सीताच्या आईसाठी आवर्जून कडवे वाल आणि आंबे घेऊन आल्या आणि स्वतः जाऊन सीताच्या घरी ते सगळं देऊन आल्या. होता होता असे 2 महिने गेले. संध्याकाळपासून सीताच्या ओटीपोटात खूप दुखत होतं. महिन्याचे ते 5 दिवस तिला नेहमी त्रास होई आणि त्यामुळे तिची नेहमी चिडचिड होई. त्यात आज होळीची सुट्टी म्हणून सगळे घरातच होते. दुपारी केशवची आत्या सहकुटुंब जेवायला येणार होती म्हणून घरात लगबग सुरू होती. सीताने पटापट आवरलं आणि ती किचनमध्ये मदत करायला शिरणार इतक्यात सासूबाईंनी तिला थांबवलं. अगं, आज सण आहे आणि तुझा पहिला दिवस आहे. तू आत येऊ नकोस. तू आपल्या खोलीत जा. सीताला थोडं विचित्र वाटलं, पण ती काही न बोलता खोलीत जाऊन बसली. जेवणाची वेळ झाली. 2 कुटुंब मिळून घरात भरपूर लोक जमा झाले होते. संध्याकाळी सीताचे आई वडील देखील आले. नको नको म्हणत असता सीताला 2 पुरणपोळ्या खाऊ घातल्या सासूबाईंनी. सीताच्या आईबाबांना लेकीचे चाललेले लाड पाहून खूप बरं वाटलं. जेवणामध्ये ही 5 अगदी पंचपक्वान्न बनली होती आणि मोदक तर खूपच चविष्ट झाले होते. उरले तर ऑफिसला नेईन असे सीताने ठरवलं आणि सासूबाईंना ती तसं म्हणालीसुद्धा. सासूबाईने तिच्या नकळत 8 मोदक फ्रीजमध्ये ठेवून दिले. ऑफिसमध्ये मैत्रिणींना मोदक खूप आवडले. काय घातलं आहे गं? एकदम मस्त झालेत. मला नाही माहिती. केशवच्या आईने केले आहेत. मला त्या मंथली सायकलमुळे चालू असल्यामुळे किचनमध्ये येऊ नको म्हणाल्या. व्हॉट? आर यू सिरियस? इथले बुरसटलेले विचार आहेत. शी, टू मच. मग बराच वेळ जॉईंट फॅमिलीमधले त्रास ह्या विषयावर गप्पा रंगल्या. दुसऱ्या दिवशी केशवचा वाढदिवस होता. राहुल ट्रिपसाठी बाहेर गेला होता. सासूबाईंना म्हणजेच आईबाबांना बाहेर येता येणार नाही म्हणून संध्याकाळी घरीच काहीतरी करू असा केशवने बेत केला होता. पण स्वातीने हट्टाने संध्याकाळच्या 6ची शोची 3 तिकीटं बुक केली होती आणि मग डिनरसाठी तिघांचं बाहेर जायचं ठरलं. सीताने हा बेत परत आपल्या मैत्रिणींना सांगितला.
बहीण कशाला हवी आहे? कबाबमध्ये हड्डी. सांभाळून ग बाई. सीता काहीच बोलली नाही. ऑफिस सुटल्यावर केशव सीताला घेऊन स्वातीला थिएटरला भेटणार होता. शोची वेळ झाली तरी स्वातीचा काहीच पत्ता नव्हता. केशवने फोन लावला तर स्वातीने फोन कट केला आणि तिचा मेसेज आला की कॉलेजमध्ये सरांनी थांबवून घेतलं आहे. तिला उशीर होईल. ती त्यांना डिनरसाठी हॉटेलमध्ये भेटेल. दोघे पिक्चर बघून ठरलेल्या हॉटेलमध्ये गेले. स्वातीने टेबल आधीच बुक करून ठेवलं होतं. पण तिचा पत्ता नव्हता. तिचा फोनही लागत नव्हता. तिचा फक्त गोईंग टू होम इतकाच मेसेज होता. केशवने घरी फोन केला तेव्हा त्याला कळालं की स्वातीला बरं नसल्यामुळे ती घरी आली होती. दोघे जेवून रात्री उशिरा परत आले. घरी आल्यावर सीताचे आई-बाबा येऊन गेल्याचं त्यांना कळालं. दोघांचा दिवस सुरेख गेला होता. भांडणाचं कारण तसं क्षुल्लक होतं. सीताला मैत्रिणीच्या घरी केशवला घेऊन पार्टीसाठी जायचं होतं आणि केशवला आत्याकडे पूजेसाठी. घरातले सगळे आधीच जाणार होते. सीताचं मत होतं की सगळे गेले आहेत तर मग आपण नाही गेलो तरी चालण्यासारखं होतं आणि इतकंच जर गरजेचं असेल तर आपण पार्टी होऊन रात्री उशिरा आत्याकडे जाऊ. केशवला हे मान्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तिने तसं मैत्रिणीनं सांगितलं. शी काय गं सीता, हाऊ डू यू मॅनेज विथ त्या ऑर्थोडॉक्स फॅमिली? किती महिन्याने आपण सगळे एकत्र भेटणार आहोत. आर यू स्पॉइलिंग ऑल द फन? मैत्रिणीने दिलेल्या कानपिचक्या सीताच्या डोक्यात फिरू लागल्या. तिने बाहेर येऊन केशवला फोन लावला आणि फोनवर तरातरा बोलू लागली. प्रत्येक वेळी तुझं आणि तुझ्या घरातल्यांच्या मनासारखं का झालं पाहिजे? मलाही मन आहे, हौस मौज आहे. वाटलं नव्हतं की तूही तुझ्या घरातल्यांसारखा बुरसटलेल्या विचारांचा असशील. युजलेस. आणि तिने फोन आपटला. डोकं दुखतंय म्हणून ती हाफ डे घेऊन ती तडक ऑफिसमधून माहेरी निघून आली. सीताला अचानक दारात बघून घरातले थोडे चक्रावलेच. पण तिच्या मूडवरून काहीतरी बिनसलं आहे हे त्यांना कळालं. थोडा वेळ कोणी काही बोललं नाही. आईने हातात चहाचा कप आणि पोहे दिले. असा वेगळा का लागतोय चहा? पानचट एकदम. पोह्यात बटाटा का नाही टाकलंस? बाळा, आपल्या घरात चहा आणि पोहे वर्षानुवर्ष असेच बनत आले आहेत. तुझी चव फक्त बदलली आहे आता. तुला फक्त आता तिकडचं अन्न चविष्ट लागतं. आईनी बाबा हसायला लागले. मी नाही जाणार तिकडे पुन्हा. मला नाही राहायचं त्यांच्यात. काय गं ताई, काय झालं? आईने मायेनं पाठीवर हात ठेवला. तसं सीता सगळं सांगू लागली. कसं तिची फजिती करायला सासूबाई लग्न झाल्या झाल्या गावी गेल्या आणि कसं त्यांनी तिला होळी असताना किचनमध्ये येऊ नाही दिलं आणि कसं केशवची बहीण मध्ये मध्ये लुडबुड करते आणि केशवच्या बर्थडे डिनरच्या वेळी काय झालं ते. मनात जे जे होतं ते सगळं तिने सांगून टाकलं. बाळा, जे दिसतं तेच प्रत्येक वेळी खरं असतं असं नाही. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. लग्नानंतर तुला आणि केशवला एकमेकांना समजायला थोडा वेळ मिळावा म्हणून त्या गावी गेल्या होत्या. आंबे घेऊन घरी आल्या होत्या तेव्हा त्या म्हणाल्या होत्या आम्हाला तसं. आणि होळीच्या वेळी तुला आधीच त्रास होत होता. त्यात इतक्या पाहुण्यांचं जेवण करायचं म्हणजे तुला आराम मिळणार नाही. आणि तू नवीन सून, तुला जाऊन आराम कर सांगितलं तरी तू भीतीपोटी जाणार नाहीस हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी ते तसं कारण दिलं. तुमच्याकडे आम्ही आलो होतो तेव्हा आमचा हा विषय झाला होता आणि राहिला प्रश्न स्वातीचा. अगं वेडे, केशव घरी वाढदिवस साजरा करू म्हणत होता आणि तुम्हाला वेळ मिळावा म्हणून तिने
ते सगळं केलं होतं. आम्ही रात्री तुमच्या घरी आलो होतो तेव्हा स्वातीचं खूप कौतुक केलं होतं. यासाठी आम्ही बाळा, माणसं त्याच्या भावना ओळखायला शिक. सीताला तिची चूक कळाली. तिने केशवला फोन केला आणि सॉरी म्हणून खूप रडली. त्याला नेमकं ती का चिडली आणि आता का रडली हेच कळलंच नाही. त्याच संध्याकाळी आत्याकडे जायचं ठरलं. आत्याकडे सगळ्यांनी नवीन सुनेकडे उखाणा घे असा हट्ट धरला. सासूबाईच्या रूपाने मिळाली आईनी, नंदेच्या रूपाने बहीण. केशवरावांचं नाव घेते, आशीर्वाद द्या, अशीच अखंड सौभाग्यवती राहीन. आत्याकडे घेतलेल्या या उखाण्यात उद्यापासून केशव आणि सीताचा खरा संसार सुरू होणार हे सगळ्यांना जाणवलं. माणसं आणि नाती तोडणं खूप सोपं आहे, कठीण आहे ते त्यांना जोडणं आणि जपणं. सगळ्याच गोष्टी काही सांगून करायच्या नसतात, काही समजून आणि उमजून करायच्या असतात. कथा आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.